माणूस दोन गोष्टींसाठी लढतो. एक जिंकण्याच्या ईर्षेने आणि दोन पराभव टाळण्याच्या इच्छेने. जे जिंकण्याच्या ईर्षेने लढतात ते जिंकतातच, पण जे पराभव टाळण्याच्या इच्छेने लढतात ते मात्र हरतातच. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. कारण जो जिंकण्याचा विचार करतो तो जिंकतो, जो हरण्याचा विचार करतो तो हरतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत असतात ती रणात जिंकूच शकत नाहीत, आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात ते रणात पराभूतच होऊ शकत नाहीत. ही सगळ्यात मोठी गोष्ट. रण कुठलंही असो, मन जिंकणं महत्वाचं, हे सगळ्यात गरजेचं. खर तर वर्धमान महावीरांनी उभ्या आयुष्यात एकही लढाई केली नाही, तरीही आम्ही त्यांना महावीर म्हणतो. कारण वर्धमानाने मन जिंकलं. जो रण जिंकतो तो वीर, आणि जो मन जिंकतो तो महावीर. ही सगळ्यात मोठी संकल्पना आहे. रण जिंकण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांनी मन जिंकणं ही सगळ्यात महत्वाची गरज, आणि त्या दृष्टिकोनातनं खरं तर आजचा आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे. मन विचाराने जिंकता येतं, विचार संस्काराने देता येतात, संस्कार शिक्षणातून प्रवाहित करता येतात, आणि हा प्रवाह एखाद्या संकुलाच्या माध्यमानं उगमस्थान म्हणून काम करतो. खरं तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, शिक्षण ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, पण कुठलीच महत्वाची गोष्ट शिकता येत नाही. कारण अनुभवासारखा दुसरा गुरु नाही. अनुभवाने हे सिद्ध झालं की या पद्धतीचं शिक्षण मिळायला हवं, म्हणजे विद्यार्थी घडू शकतात. आणि नेमकं त्याच पद्धतीचं शिक्षण बन्सल क्लासेसच्या माध्यमानं दिलं जात आहे. त्यामुळे यशाचा आलेख दिवसेंदिवस वाढतो आहे. ही सगळ्यात त्यातली महत्वाची गोष्ट आहे. खरं तर मी वारंवार असं सांगतो की तुम्हाला प्रेरणा द्यायची असेल, तुमच्यातली उर्मी जागृत करायची असेल, तुम्हाला कार्यप्रवण करायचं असेल, तर सगळ्यात महत्वाची आणि गरजेची गोष्ट आहे की ज्याला कार्यप्रवण करायचं आहे त्याचं कौतुक करा. तू करू शकतोस हा विश्वास त्याच्यामध्ये निर्माण करा, आणि त्या विश्वासासाठी त्याच्यातल्या सामर्थ्याची त्याला जाणीव निर्माण करून द्या. नेमका तेच कार्याचा आलेख या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं पार पडतोय. तुमच्यासारखे विद्यार्थी ज्यावेळी मी पाहतो त्यावेळी मला माझ्या महाविद्यालयातले दिवस आठवतात. मी ज्यावेळी माझ्या महाविद्यालयात गेलो, माझा पक्या नावाचा मित्र मला भेटला. म्हटलं तुला कळलं का? म्हटलं काय? म्हटलं कॉलेजमध्ये आज माझा सत्कार आहे. मला काही कळे ना. माझ्या एका बेंचवर बसणारा पक्या आज सत्काराच्या पात्रतेचा कस काय झाला? मी त्याला विचारलं तुझा सत्कार काय? म्हटलं मी शास्त्रज्ञ आहे म्हणून माझा सत्कार आहे. मला परत काही कळेना. SY मध्ये शिकणारा पक्या अचानक शास्त्रज्ञ कसा काय झाला? मी त्याला विचारलं तू कुठला शोध लावलास? तो म्हटला मी शास्त्रज्ञ आहे हा शोध लावला. पण आता महाविद्यालयात सत्काराची तयारी चालू होती, त्यामुळे विश्वास ठेवणं भाग होतं. मी त्याला खोदून विचारलं बाबर तू कुठला शोध लावला? तू शास्त्रज्ञ कसा झाला? तर पक्या मला म्हटला माझं नाव काय? म्हटलं पक्या. पक्याचं उलट काय? म्हटलं कॅप. कॅप इंग्रजी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं टोपी. टोपीचं उलट काय? म्हटलं पिठो. पिठो हिंदी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं रामा. रामा कोण आहेत? म्हटलं श्रीराम देव आहेत. मग देवचं उलट काय? म्हटलं वदे. वदे संस्कृत शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं बोले. आणि बोलेच उलट काय? म्हटलं लेबो. तर लेबो हे शास्त्रज्ञाचं नाव आहे, आणि ते माझ्या नावापासून सुरू झालंय म्हणून मी शास्त्रज्ञ आहे. पण मित्र हो, आज पक्या प्रकाश सावंत या नावानं आज देशासाठी शास्त्रज्ञ म्हणून काम करतो आहे. ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी अभिमानाची बाब आहे. हेच वय असतं, हाच काळ असतो. याच वयामध्ये उर्मी भरता येतात, याच काळामध्ये प्रेरणा भरता येतात. काहीतरी करू पाहण्याचा, करून दाखवण्याचा, काहीतरी घडवण्याचा, घडवू पाहण्याचा काळ जो असतो तो हाच असतो. या काळात जर योग्य संस्कार दिले गेले, योग्य विचार दिले गेले, तर ही पिढी विक्रमावर विक्रम घडवणारी ठरेल. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. खरं तर ज्याला हे सगळ्यात आधी मिळालं तो सर्वोत्तम यशस्वी झाला, असा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा इतिहास आहे. सचिन तेंडुलकरला इयत्तेत चौथीत कळालं आपण उत्तम फलंदाजी करू शकतो, आणि त्यांचे वडील रमेश तेंडुलकरने सांगितलं तू बाकी काही करू नको, तुला जे आवडतं आहे, तुला जे जमतं आहे, तुला जे करू वाटतं आहे
तेच कर. आणि सचिन तेंडुलकर 4थी पासून फक्त फलंदाजी करत राहिला, तो जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला. इयत्ता 9वीत असताना इरफान पठाणला कळालं आपण उत्तम गोलंदाजी करू शकतो. त्यांनी 9वी पासून सुरुवात केली, तो भारतीय संघात गेला. पण तेंडुलकर इतका प्रसिद्ध नाही झाला कारण सुरुवात उशिरा झाली. तुम्ही जेवढ्या लवकर सुरुवात कराल तेवढ्या लवकर तुम्ही अधिकाधिक उंचीवर पोहोचाल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. अनेक पालकांना असं वाटतं मुलगा 10वीत तर आहे, अजून लहान आहे, बघू नंतर, विचार नंतर करू, त्याला नंतर हळूहळू कळेल, नंतर हळूहळू समजेल. पण तोपर्यंत पाया जो पक्का व्हायला हवा होता तो तुमच्या समजुतीनं त्याला कळत नाही म्हणून, तो लहान आहे म्हणून तसाच कच्चा राहतो आणि पुढे जी अपेक्षित झेप त्याला घ्यायची आहे ती घेता येत नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. या भारतीय संस्कृतीचा जर आपण अभ्यास केला तर वय झाल्यावर माणसाला कळतं. हा समज आपला गैरसमज आहे हे अनेक ठिकाणी तुम्हाला कळेल. या देशात 16 वर्षाचे मौली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी लिहितात आणि ती ज्ञानेश्वरी विद्यापीठाला PhD करणारे विद्यार्थी शिकतात. ही वस्तुस्थिती आहे. 16 वर्षाच्या ज्ञानेश्वरांच्या मध्ये हे सगळं ज्ञान आलं तरी कुठून, हा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय. रुसलेल्या ज्ञानेश्वरांना बाहेर काढण्यासाठी त्या इवलीशी 10 वर्षाची मुक्ताई ताटीसमोर उभा राहते आणि ज्ञानाच्या ईश्वरला सांगते, विश्वे रागे झालावनी संती सुखे भावे पाणी, तुम्ही तरुण विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. त्या 10 वर्षाच्या मुक्ताईंमध्ये हे ज्ञानाचं सामर्थ्य येतं तरी कुठून. या मुक्ताई कुठल्या विद्यापीठात गेल्या होत्या, कुठल्या शाळेमध्ये शिकल्या होत्या. म्हणजे आपल्याला जर वाटत असेल की अजून माझा मुलगा लहान आहे तर वयाच्या 10व्या वर्षी ज्ञानाच्या ईश्वराला सुनावणाऱ्या मुक्ताई इतक्या प्रचंड ज्ञान संपन्न असू शकतात, तर तुमच्या आमच्या मुलांना ते का नाही जमणार, हा सगळ्यात महत्वाचा विचार सुद्धा आपण केला पाहिजे. त्यामुळे वेळ घालवू नका, अजिबात वेळ घालवू नका. ही अत्यंत योग्य वेळ आहे की त्याला उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आज त्याचं ध्येय निश्चित करणं आणि त्या ध्येयाच्या दिशेला त्याला कामाला लावणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आम्ही रस्त्यानं जाता जाता सहज म्हणतो मी त्याला पुरता ओळखून आहे. अरे तू त्याला ओळखून आहे, पण तुझं काय, तू स्वतःला किती ओळखलंय, तू स्वतःबद्दल तुला किती माहिती आहे, तू काय करू शकतो, तुझ्यात कुठले गुण आहेत, तुझ्या क्षमता काय आहेत, तुझी कौशल्य काय आहेत, तू नेमकं काय करू शकतो आम्हाला माहिती आहे. सगळ्यात मोठी आमची अडचण आहे ती ही आहे, जपान सारखं 10 कोटी लोकसंख्या असणारं राष्ट्र ऑलिम्पिक मध्ये 100 सुवर्ण पदक कमावतं आणि 100 कोटी लोकसंख्या असणारा आमचा देश मात्र ऑलिम्पिक मध्ये कसा बसा एखाद्या सुवर्ण पदकापर्यंत पोहोचतो. याचं कारण असं, जपानमध्ये मूल जन्माला आल्यानंतरच त्याच्यावर कार्य करायला सुरुवात होते, त्याची नैसर्गिक कलचाचणी होते, त्याच्या अंगभूत गुणांचा विकास केला जातो आणि त्याच्यात जे आहे त्या क्षेत्रामध्ये त्याला पाठवलं जातं. त्यामुळे हा देश 100 सुवर्ण पदक कमावतो. दुर्दैवानं आमच्याकडे मात्र अशी कुठलीही स्थिती नाही, परिस्थिती नाही, किंबहुना आमच्याकडे शिक्षण क्षेत्रामध्ये असं काही केलं जात नाही की आमच्या विद्यार्थ्याला लहानपणापासून आम्ही घडवू शकू. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, एज्युकेशन म्हणजे शिक्षण, पण हा एज्युकेशन हा शब्द 3 लॅटिन शब्दांनी मिळून बनलाय. एज्युकेरे, एज्युकेअर आणि एज्युकेटम म्हणजे मुलांमधले सुप्त गुण शोधणं, त्या सुप्त गुणांचं संवर्धन करणं आणि त्याला योग्य व्यासपीठ मिळवून देणं. या 3 क्रिया जिथं घडतात त्याला शिक्षण असं म्हटलं जातं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. खरंच आम्ही आमच्या मुलांमधले सुप्त गुण शोधतो का, खरंच त्या सुप्त गुणांचं संवर्धन करतो का आणि खरंच त्या गुणांना योग्य व्यासपीठ मिळवून देतो का. या 3 क्रिया जर तुम्ही करत असाल तर तुम्ही मुलांचं शिक्षण करत आहात असं तुम्हाला म्हणता येईल.